माझी ती क्लिप चांगली व्हायरल झालेली बरं का. हो, रडामा सुद्धा जात ना पहिला नंबर रास. हा तिथला करतात बलायले तुले. महाराज नंदू बाबा माऊली बाबा माझं चिंतन काय होतं त्याचे काय घेऊन देणे शेवट शेवटते रडाना कवय सांगेन बरं विकिरण महाराज. म्हणजे म्हणा रडामा सुद्धा तुमले आनंद शिवा. क्या बात. रडणं सुद्धा खोटं असतो ना खरं रडणार असतं तुम्ही. जर तुम्ही प्रेतयात्रावर जातेस बहिणीवर प्रेतयात्रावर जातोस तुम्ही गाडीमध्ये उतरताच तोंड जाकेश नाही रडतोस ते खरं रास का. हा खरं असते. हा लबाड ततान्या बाया तुम्ही गाडीमध्ये उतरताच रडतीस बहिणी म्हणते अजिबात लबाड रास मनामध्ये. एखादा तरुण मरेल मग रडतीस होती खरं आहे पण एखादा म्हातारा किंवा म्हातारी मरेल मग तुम्ही गाडीमध्ये उतरताच तोंड जाकीन रडतस ना त्यावर शंका आहे माले. तुम्हाला जर म्हातारा किंवा म्हातारी मा इथला जीव राहता ते गाडीमध्ये उतरताना त्या ड्रायव्हरला का सांगते भाऊ मला चपलता तान शीट मा घाल दे. मग तुमनं त्या म्हातारा जीव शे का चपलास मा. हा एक नंबरनी लब्बाड जात रास ततान्या बाईसनी. हो अरे बड्या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. आणि रडणं बी इथलं भारी रास ना कितला का बेकार म्हातारा मरे ना असं वरणी वरणी रडस म्हण माय. खाली बसणार भाऊ मी दिकी नाही राहणार. अरे ते 15 मिनिटं दकाल भेटायची राहते. रडाना सुद्धा इथलं खरं राहतेस ना. एक म्हातारा नंदू बाबा गोंधळ मा जेवणले बसेल होता. गोंधळ मा बरं तुमच्याकडे होतस का गोंधळ. हा का कोणता होतास बरं का. गोंधळमा जेवणले जाऊ नका असं म्हणत दुमत नाही. गोंधळात जेवायला जा पण गोंधळमध्ये 2 पंक्ती असतात एक गोड आणि एक तिखट. जी गोड पंगत आहे ती देवाची आणि तिखट पंगत राक्षसांची. कारण महादेवानं अवतार घेतला होता खंडेरायाचा आणि खंडेरायानं अवतार का घेतला होता मणिमलसूर नावाचे 2 दैत्य त्यांना मारण्यासाठी. भगवंतानं रूप पालटलं रूप बदललेलं. हा मला वाटतं मार्तंड पुराणामध्ये आलेला विषय. महादेवानं रूप बदललेलं मल्हारी मणिमलसुराला मारण्यासाठी आणि 2 दैत्यांना मारत असताना छातीवर पाय दिलेला हातात त्रिशूल आहे आणि त्या 2 दैत्यांनी 2 भावांनी देवाला सांगितलं म्हणजे देवा थांब तू आम्हाला मारतोय म्हणजे आमचं काहीतरी पुण्य आहे का तुला आमच्यासाठी अवताराला यावं लागतंय म्हणजे आमचा काहीतरी पुण्याचा साठा असेल तरच ना म्हणे. हो मग देवा आमची काहीतरी मागणी आहे कारण आपल्या देशामध्ये असं नियम आहेत मारणाऱ्या व्यक्तीला विचारलं जातं की तुझी शेवटची इच्छा काय आहे. मग तू आम्हाला विचारणार नाही का तू जगाचा मालक आहे तू आम्हाला मारण्यासाठी आलेला आहे तर तुला विचारावं लागेल ना आम्हाला. म्हणजे मागा काय मागायचंय. तर त्या मणिमलसूर नावाच्या दैत्यानं मागणी मागितली होती देवा तू महादेव होता पण आमच्यासाठी खंडेरायाचं रूप धारण केलं. आता तुझे भक्त वाढतील तुझे भक्त जेव्हा जेव्हा तुझी सेवा करतील तुझं नामचिंतन करतील तेव्हा आम्हाला सुद्धा त्यांनी पुजायला पाहिजे आमचा विसर नाही पडला पाहिजे. म्हणे तथाच तू. मग राक्षसांचं भोजन काय असतं मांसाहार बरोबर आहे ना. हा 5 पावली जेजुरी करायला जातात तुम्ही बरोबर आहे ना. तडे ठेवणं पडसते ते राक्षसाचं भोजन शे आणि वर जेव्हा जेवणले बसतास ना 5 घास पहिला खातास गोडना बरोबर आहे का. ते देव नशे तुम्ही कोणती पंगत मग बसता देव नका राक्षसाची पंगत. हा ते खावाना अधिकार आपला नाही शे बरं. हो ते कोण खाऊ शकतं माहिती का जिभेनं पाणी पिणारा प्राणी मांस मच्छी खाऊ शकतो. जिभेनं पाणी पिणारा प्राणी कोणता मटन मासा खाणारा मी नाही सांगा मी एकला येले. हा ते म्हातारा गोंधळात बसतेला जेवायला. कधी मंदिरात नाही कधी देवधर्मा नाही कधी सप्तामा नाही कधी कीर्तन ऐकायला नाही. ते म्हातारा गोंधळीमा बसणं आणि गोंधळीमा जेवणले बसणं आणि खाता खाता तेव्हा प्रकार राहतोच बरं का. त्या हाडीमा काहीतरी मटेरियल राहतो वडाल घ्या हाडीमानं मटेरियल हाडीच वडली नाही. हा चालू पंगत मा पाहिलं माडीना होणी गुचकीन घ्या पुचकी. खाणाऱ्यांना सांगतो ऐका मांस मच्छी खाणं आपलं काम नाही शे. अजून काय काय हुशार ते काय करतच माहिती शे का त्याचे काय हुशार म्हणून बानाटच म्हणणं पडेल. घरनी गाय ना दूध डेअरी लाई देतस आणि त्या पैसा सोरी मासा लयसनी खातस यासली येडा म्हणशात का हुशार. तेच दूध जर कधी आटाडीन बासून बनयस नाही पिना ते कितला आनंद आहे बाबा बरोबर आहे की नाही. पण या काय करतस ते दूध इकी टाकतस आणि त्या पैसा सोरी मासा लिशनी खातस. तुमले सांगस मासावाला गरबी जायते का वातावरण कसं रास आणि आमना महाराज असणार गरबी जायते का वातावरण कसं रास. या मासा दूध इकीन मासा लायणारा बाईन पुढे मासा टाकात का बाईनी रांधीशनी ताटियान पुढे ठेव का त्या ताटणीकडे असा तिरपा देखस हो तिने बाई दोन्ही डोक्षा शेल काय दिण्यात आज बी असं वाढ असती बडा जीवत तयारी दिया अरे तू मरी जाशी रे. मासावाला घर जायचे का तुम्ही इथलं बोगस वातावरण नाही ते आमना चला बासुंदी वालासकडे चला बासुंदी वालासकडे चला. हा आमना नंदू बाबा होते आमना माऊली बाबा होते त्याचा घर जायते का बासुंदी पापडीनं जेवण रास. या बाईल सांगतस भेऊ का बाई सांगत नाही हो माय महाराज तुम्ही प्याना नको मी बाहेर खाई रास तू खाऊ का. कितला आनंद आहे.
आणि या मासा मटनवाला तिने काय दिन तिने आज बाटाड घेशील काय दिले नेमकं ते गोंधळ मग मरेल धरलं कधी देव नाही धर्म नाही कधी लिहिणं कधी चांगला काम नाही आणि मग तारा मरण ए पुराव गपरे बस करणार आहे खपी राहणं म्हणून कपाडू देणार आहे तुम्ही ऐन धंदा टाइम नका डोकं लावणार आहे बोनीन टाइम न चालू येतेस ना म्हातारा मरण त्या वाडपी पोरी म्हणे याला पटकन उचला तर तशील गावा कारण आपलं बादलीवर काढेल आपले खावा माय आंधी म्हणे याला टाका म्हाताराले उचलं गरमा टाका म्हातारीला सांगतून म्हातारा घ्या हा ते गोंधळ मा खाता खाता मरेल धरला कधी कीर्तन मा नाही कधी भजन मा नाही पण आई मा एवढी पटाडच ना रडा मा म्हातारी म्हातारांसाठी रडी मना राम वो माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी मना राम काळंदी मा भजन करी रायनाथ ना मना राम लब्बा तताने बाया बहिणी एक कंपनी लबाड जात आहे तताने बाईसने आधी बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या महाराज जो माणूस गोंधळ मा खाता खाता मरी गया कधी कीर्तन मा नाही भजन मा पण आई माय रडान टाइमले सांग म्हणा राम पंढरपूर फिराले घ्यात अहो गावमान गावमा सप्ताह चाले तरी कीर्तन ऐकायला पंढरपूर शिलगीन काहू पण एक नंबरनी लबाड जात राहत बाईसने तथाने बरोबर नाही म्हाताराला आंघोळ बिंगोड देवाय गेन उचलान गाई आणि मग म्हातारीना ध्यान मावणं मना राम व माय मना राम ना तोड मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना धनी मी बट्टा मानचीच माय आवाज दिना कारण मला माहिती होता त्याला खाता खाता गोंधळ मग खाता खाता मर जायला बाडी ऐके आठीशीन मी सर ती बाई सांग राहिली मना राम व माय मना राम ना तोड मा तुळशी ना पाला तरी घाला ना मना धनी मी सर्व मानचीच माय आवाज दिना तुना राम ना तोड मा कोंबडी ना पिसा टोपी देना मनी का तू का बर म्हणे महाराज म्हणता याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या का द्या याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे जवळ तुळशी माळ घालायला पाहिजे तेव्हा घाली नाही हा ते तुळशीला पाला नाही अख्खा तुळशी वृंदावन मी यांना तोंड मग खूपशी देणं तर यांना उद्धार होईन का वनार नाही म्हणतो बरोबर आहे की नाही पण रडामा एक नंबर पटाडानं काम करस मन माय आखो त्याच एक शब्द ठरेल नंदू बाबा मना राम वो माय मना झोपाया आंबा कसा एकदम कानी वई गया ना मना राम ठल विठल विठल मांस मच्छी खाणं आपलं काम नाहीये मला फक्त एवढं का सांगावं लागतं माहितीये का आपलं काम काय या देवाला आपण वचन देऊन आलोय काय घेईन मी जन्म याच्यासाठी देवा घेईन मी जन्म याच्यासाठी देवा तुझी चरण सेवा साधावया तुझी चरण सेवा साधावया हरिनाम कीर्तन संतांचे पूजन हरिनाम कीर्तन संतांचे पूजन नाही का आपला जन्म तेवढ्यासाठी पण आपण मांस मच्छी खातो दादा पाया पडून सांगतो ते आपलं अनाज नाही आणि तुमले सांगस बरं का बहिणी तुमनं आमना कीर्तनकार सर्वच बरं का आमना टाळकरी गाणं म्हणतस कोणतं कविता म्हणतस त्या हे आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार तुम्हाला मायेचा सागर म्हणतात ना तुमले दयानी मूर्ती म्हणतस मायना सागर म्हणतस का म्हणतस तुम्हाला पोरगा जर आजारी पडणार तुम्ही रातभर मग 4 दाव चेक करतस म्हण पोऱ्या नांग जास्त गरम ते नाही घेणार जास्त ताप ते नाही बरं घ्या पोऱ्या नांगले बरोबर आहे ना तब्येत तर जास्त खराब होईनी नाही ना रातभर मग कितला बिता केला नाही बहिणी तरी 4 दाव उठीन चेक करतेस तुम्ही पोऱ्याना ताप बरोबर आहे ना तुम्हाला पोरगा आजारी पडेल 4 दाव चेक करतस जास्त गरम आंग घेऊन का असं तुम्हाला पोरगा ना अंगमा ताप बी तुमले सैन होत नाही दुसरा बच्चा कापीन खाई जातस तुमले दयाना सागर म्हणणारले दक नाही मला तुमचा मुलगा आहे ते पण कोणाचं तरी लेकरू आहे नाही का त्याला कापून खाऊ नका आणि अजून सांगू का मला एक मेसेज होता नंदू बाबा माऊली बाबा एक मेसेज होता एक बकरी आहे ना ए पुराव एक बकरी खाटकीला बघून हसत होती खाटकीच्या हातात सुरी होती बकरी हसत होती त्या खाटकीनं बकरीला रागात विचारलं का ग बकरी तुला कळतंय का तू काही क्षणात मरणारा मी तुला आता कापण्यासाठी येतोय आणि तुम्हाला बघून असते तुला मरण्याचा डर नाही का ग त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा तुझ्या हातात सूर्य मला माहिती तू काही क्षणात मला मारणार आहे कापणार आहे मग तरी तू रडते तुला मरण्याचा डर नाही का तेव्हा त्या बकरीनं सांगितलं खाटकी दादा मरण्याचा डर नाहीये मला
मरण्याचा डर पेक्षा मला हसायला एवढ्यासाठी येतंय. अरे मी आयुष्यभर फक्त चारा खाल्ला रे खटके दादा, आयुष्यभर फक्त चारा खाल्ला तरी मला असं मरावं लागतंय. तू मला कापून खाशील, तुझं मरण कसं होणार आहे? मला माझ्या कीर्तनातून तुम्ही देवाला किती मानतात, किती नम्रपणे पूजा करतात, त्याच्यापेक्षा महत्वाचं हे वाटतं की कमीत कमी मुक्या प्राण्यावर दया करा. मुक्या प्राण्यावर दया करा. त्यानं आपलं काहीच केलेलं नाही. काही लोक सांगतात महाराज दारू पिवाना मटन मासा खावा नाही, मर्दनं काम शेव. गरीब बकरीनं बच्च कापी कापी खास, याला मर्द म्हणतात का? जाय ना वाघने शिकार कर, त्याला खायदा काढ, मग तू ओरिजिनल मर्द. महाराज गरीबावर काय हलकी वडांग देखील काय पाय ठेन सुराना. बरोबर आहे की नाही? तुम्हाला सांगतो मांस मच्छी खाना गलत बात आहे. जेवणावर सगळं अवलंबून आहे. पोरी हो तुम्ही हसू नका कारण नसताना. याच्यामध्ये ना बाई आपली वर्तणूक दिसते बेटा. आपण संस्कारी लेकर आहोत. कारण नसताना हसायचं नाही. आणि स्त्री जातीला मर्यादा आहे. न कळत एखाद वेळेस ठीक आहे, पण पुन्हा पुन्हा हसणं म्हणजे मूर्खपणा आहे. मी पाया पडून सांगतो, दुसरा कोण बोलणार नाही. मी तुला नाही म्हणेन ना हक्कानं बोलस. काय होतंय ना याच्यामध्ये ना चुकीचा अर्थ निघतो बरं का बहिणी हो. कारण नसताना हसायचं नाही, पाया पडून सांगतो. बाकीना लोक सैन करली ती मला अजिबात सहन होत नाही ते. कारण मी प्युअर खानदानी माणूस आहे. मला त्या गोष्टीच मग बोलता राग येस. कारण नसताना हसणं, हां हसाना विशेष आहे, ते हसायला पाहिजे. कारण नसताना हसणं म्हणजे येडान गंती मग काढ देतं लोक. कारण पागल आणि बैर तीनदा वासस म्हणे चावय मा. बैर तीनदा वासस. चाव्यान पहिले ब्याशी देस, कारण त्याला ऐकूच येत नाही. जर हस म्हणत या काय म्हणते याला समजणं नाही. चाव्यान पहिले अशी देस, चावय मा ब्याशी देस, बट सर नका तवय ब्यासस मनीषी ना. आपण बैरान गंती मनिंगान पहिले विचार करल्या ना हसाना ना पद्धतशीर हसाना विषयाला अनुसरून. हां जाता जाता माझा एक संदेश असेल, बोलू नका मायबाप, बोलू नका. जाता जाता माझा गरीबाचा एवढा संदेश असेल, गड्यात तुळशी माळ धारण करा, व्रत एकादशी करा. भगवंतानं तुम्हा आपल्याला जन्माला घातले, त्याचं जीवनाचं सार्थक करून घ्यायचं असेल तर अंतकरणापासून देवाची भक्ती करा. आणि जर का तेही शक्य होत नसेल, हे तर करायलाच पाहिजे हो. मंदिर बांधायला पाहिजे, देवाचं दर्शन घेतलं पाहिजे, सप्ताह केला पाहिजे, कीर्तन ऐकली पाहिजे, हे तर आपल्याला करायचंच आहे. पण दादा हे सगळं करत असताना हे सगळं राहिलं तर चालेल, पण जाता जाता एक महत्त्वाचा संदेश असेल, हे सगळं करायलाच पाहिजे. सकारात्मक सांगायलो, हे करायलाच पाहिजे. पण जर हे सगळं राहिलं तर चालेल, पण आईबापांची सेवा झाली पाहिजे. कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतं नाही आहे. आईबापांची सेवा करा. तरुण भावांना सांगतो निर्वेशनी जीवन जगा. आणि खास करून बहिणींना सांगतो, तरुण बहिणींना, ताई आता रक्षाबंधन येतोय. बसलेल्या माझ्या धर्माचे आहात तुम्ही. माझ्या धर्माच्या सगळ्या बहिणींना मी बहिणी मानतो. आणि तुम्ही सुद्धा मला भाऊ माणसाला अशी अपेक्षा आहे मला. सगळे तरुण माझ्या बहिणी आहात. प्रत्येक रक्षाबंधनला भाऊकडनं बहीण काहीतरी घेते, पण हा भिकारी भाऊ तुमच्याकडनं काहीतरी भीक मागणार आहे. या रक्षाबंधनला तुम्ही देणार आहात अशी अपेक्षा आहे मला. तुम्ही म्हणसाल काही पैसा अडका सोनं नाणं मागेल का? महाराज अजिबात नाही. ताई तुझ्याकडनं एवढीच भीक मागतो, मी तुझा भाऊ बनतोय. मला एवढीच भीक वाढ की तुझ्यामुळे तुझ्या बापाची किंवा तुझ्या मायची मान खाली जायला नको, एवढी दक्षता ठेव. एवढी भीक वाढली तरी भरपूर आहे. ही सगळ्या बहिणींच्या चरणी माझी मागणी असेल. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करतो. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं, त्या संतांचा अगोदर भजन करतोय. सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई, मुक्ताबाई, जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय महाराज? ज्ञानेश्वर